अस्थिधातुगत ज्वरामध्ये श्वास हे लक्षण धातुपाकाचं लक्षण आहे. अस्थि, मज्जा आणि शुक्र हे जे सारभूत धातू आहेत. अस्थिगत ज्वर म्हणजे त्या ठिकाणी मज्जेचं विलयन होतं. मज्जेचं विलयन घडण्यासाठी ज्या पद्धतीचं इतर ठिकाणचं फिजिओलॉजी लागतं, म्हणजे ज्याला रक्त म्हणतो, तर तो आम्लधर्मीय आणि उष्ण स्वरूपाचा आणि रक्तपित्त करणारच असणार आहे. तर अशा पद्धतीचं रक्त जर सार्वधायिक होत असेल, जे अस्थिगत लक्षणं उत्पन्न करत आहे, तर ते आमाशयाला शैथिल्य करणार, अन्ननलिकेला शैथिल्य करणार, हृदयाला शैथिल्य करणार. सो सॉफ्ट टिश्यूशी संबंधित सगळ्याचं महास्रोतसाला, ज्या ठिकाणी प्राणाचा एरिया आहे, प्राणाचा एरिया म्हणजे आमाशय, अन्ननलिका, हृदय, फुफ्फुस, वरती नाकापर्यंत, जी आपण रेस्पिरेटरी सिस्टीम प्लस आमाशय असं म्हणतो, तर तेवढ्या एरियाला ते अफेक्ट करणार किंवा शैथिल्य उत्पन्न करणार. त्याच्यामुळं श्वासकृच्छता हे लक्षण येतं. इन शॉर्ट, अस्थिगत ज्वर इक्वल टू रक्तप्रकोप, रक्तप्रकोप इक्वल टू शैथिल्य, शैथिल्य इक्वल टू श्वास, म्हणजे असं ते त्या बाबतीमध्ये लक्षण येऊ शकतं. जनरली ज्यांना धातुपाक ओळखता आला, म्हणजे हृदयाशी संबंधित लक्षणं म्हणजे धातुपाक, हृदयाची व्याकुळता म्हणजे धातुपाक, अवसादन म्हणजे धातुपाक. जनरली मॉडर्न सायन्समध्ये त्याला BP लो होणं, BP वाढणं असे शब्द येतात. पण स्वरपरीक्षेवरनं किंवा स्वरक्षीणतेवरनं तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं की सद्यस्थितीमध्ये काय अवस्था आहे किंवा पुढच्या 15-20 मिनिटामध्ये काय घडणार आहे. आणि हे जेव्हा लक्षात यायला लागतं, त्यावेळेस वेळीच उपाययोजना करणे दुर्घटना घडण्यापूर्वी, हे मात्र अनुभव सांगतो. दॅट्स वाय तुम्ही पुन्हा पुन्हा तशा पद्धतीचे रुग्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तो अनुभव कलेक्ट होऊ शकतो. मग अशावेळी मौक्तिक पिष्टी वापरणं, अशावेळी सुवर्णसूतशेखर वापरणं, मौक्तिक कामदुधा देणं, त्वरित तिक्त क्षीरबस्ती देणं, सार्वदेहिक जलसिंचन करणं किंवा दुग्धाभिषेक करणं, नाकामध्ये नश्य टाकणं, जे काही समजा तालू आहे त्या ठिकाणी शीतकर भाव उत्पन्न होण्यासाठी जे करता येईल ते करणं, इत्यादी सगळ्या गोष्टी केल्यानंतर हृदयाचे संरक्षण पुन्हा पुन्हा करावे असं शास्त्र सांगतं. तर ते या पद्धतीच्या ज्वरांसाठी म्हणून सांगतं, या पद्धतीच्या धातुपाकाच्या अवस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतं. थँक्यू.